The next question, question number 7. You can see here the diagram is drawn in which PQ and PR, these two sides are congruent. This one is a given information. You can see here given segment PR, congruent segment PQ. This one is given information. To prove, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. थोडासा अवघड टॉपिक आहे, खूप समजून घ्यावा लागणार. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं सांगितलं बघा, सेगमेंट PS इज ग्रेटर दॅन सेगमेंट PQ. सेगमेंट PS ही जी साइड आहे का PS, ही PS साइड आहे ना, ही PQ पेक्षा कशी आहे, ग्रेटर आहे. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय बघा. दिसतंय का तुम्हाला PS कुठे आहे, इथे PS आहे बघा आणि PQ इथे आहे बघा. ही PS साइड या PQ पेक्षा ग्रेटर आहे, हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं. शांत डोकं ठेवून ऐकावं लागणार, तरच येणार आहे बघा. प्रूफ इन ट्रायंगल PQ, काही टॉपिक एकदम सिंपल आहे बघा. इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR दिसतंय तुम्हाला, टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कोणकोणत्या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत बघा, सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट PR. PQ and PR are congruent. This one is a given information. एवढं तर आपल्याला हे माहिती आहे, if the two sides of a triangle are congruent, then their opposite angles are also congruent. मग हे बघा, या साइडच्या अपोजिट हा अँगल आहे आणि याच्या अपोजिट हा अँगल आहे. मग हे दोन अँगल पण कॉन्ग्रुएंट येणार. या अँगलचं नाव काय, PQR कॉन्ग्रुएंट अँगल PRQ. फर्स्ट आणि सेकंड दोन पॉइंट पुढे प्रॉब्लेम असेल तर बघा, एवढं तरी कळतंय. हे दोन ट्रायंगल काय आले, हे दोन अँगल सेम आहे. आता जरा व्यवस्थित ऐका, पुढचा काय टॉपिक आपल्याला ऑलरेडी तुम्हाला एवढं दाखवतो बघा. एक आपल्या याच्या पूर्वी आपल्याला हा एक टॉपिक झालेला आहे. मी काय लिहितो बघा, इथे P आहे, इथे R आहे, इथे S आहे. फक्त एवढ्यावर फोकस करा. PRS हा ट्रायंगल PRS, मी इथे बाजूला काढा PRS. या PRS मध्ये ना बघा, हा बघा, हा अँगल जो आहे हा, याला म्हणतात एक्सटेरियर अँगल. ट्रायंगलच्या बाहेर आहे बघा, म्हणून त्याला म्हणतात एक्सटेरियर अँगल. आणि आपलं थेरम ऑलरेडी झालं बघा, एक्सटेरियर अँगल, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ द मेजर ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे याचं मेजरमेंट आहे ना, हा अँगल आणि हा अँगल, या दोघांचे ऍडिशन एवढा हा अँगल असणार. म्हणजे समजा मी एक एक्झाम्पल देतो, हा समजा 40 डिग्री अँगल आहे आणि हा समजा 30 डिग्री अँगल आहे. मग हा अँगल किती डिग्री येणार आहे, 70 डिग्री येणार आहे. याला आपण थेरम पाठवतो का बघा, रिमोट इंटेरियर अँगल थेरम असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ कळतो का तुम्हाला, हा जो अँगल आहे ना, हा एक्सटेरियर अँगल आहे ना बाहेरचा, मग हा दोघांपेक्षा पण ग्रेटरच असणार. बघा ना, हा 30 आहे, हा तर 70 आहे, हा 40 आहे, हा 70. कारण या दोघांची ऍडिशन केली की हा अँगल येतो ना. म्हणजे याचा अर्थ हा अँगल या दोघांपेक्षा ग्रेटर असणार का नाही. मग तसंच बघा इथे सोडवलेलं आहे बघा, इथे बघा अँगल PRQ, अँगल PRQ इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PRS. बघा, हा जो अँगल आहे हा PR होते, इथे शेडिंग करतो बघा, PRS या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे, बाहेरचा अँगल आहे एक्सटेरियर. आणि तुम्हाला मी इथे दाखवल्याप्रमाणे बघा, या दोघांमध्ये तुम्ही कम्पेअर करा ना. बघा, S ग्रेटर आहे का इकडचा PRQ ग्रेटर आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे कोण ग्रेटर आहे दोघांमध्ये. बघा, PRQ ग्रेटर आहे का, माहिती द्या बघा, PRQ इज ग्रेटर दॅन अँगल S. PRQ हा S पेक्षा ग्रेटर येणार. का कळलं का, कारण हा एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगल आहे ना, रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट म्हणजे दूर असणार आहे बघा, या अँगल पेक्षा ग्रेटर असतो. म्हणजे हा जो अँगल आहे ना, हा याच्यापेक्षा आणि या अँगल पेक्षा, या दोघांपेक्षा पण ग्रेटर असणार आहे. म्हणून बघा, हा PRQ इज ग्रेटर दॅन अँगल S. रिमोट इंटेरियर अँगल थेरम यानुसार तो ग्रेटर आहे. मग आता एक लक्षात घ्या, मला सांगा, जेवढं PRQ आहे तेवढंच PQR आहे ना. मग आपण फक्त PRQ इथे होतं का, त्या जागेवर तुम्ही काय टाकू शकता, PQR टाकू शकता. इकडे बघा, S पेक्षा
कोणता ग्रेटर अँगल आहे? PRQ ग्रेटर आहे का? पण जेवढा PRQ आहे तेवढाच PQR आहे, म्हणून PRQ च्या जाग्यावर काय टाकायचं? PQR टाकायचं. PRQ याच्या जाग्यावर PQR टाकलं, कारण दोन्ही अँगल सेम आहेत. इकडे बघा, दोन्ही अँगल सेम आहेत का? मग इथे म्हणून PRQ च्या जागेवर PQR टाका. मग याचा फायदा काय झाला तुम्ही आता बघू शकता. इन ट्रायंगल PQS, इकडे बघा मी हा भाग पुसून टाकतो थोडा वेळ, तुम्हाला कळायला पाहिजे. हा भाग आता ट्रायंगल PQS दिसतो तुम्हाला. इन ट्रायंगल PQS इथे बघा, बघू कोणता अँगल मोठा दाखवला आपण बघा. PQR म्हणजे Q अँगल कोणापेक्षा ग्रेटर आहे? S पेक्षा ग्रेटर आहे का? हेच स्टेटमेंट इथे परत दिले बघा. PQR होतं का ते आपण पूर्ण वाचायचं, PQS पर्यंत वाचायचं. अँगल तोच आहे बघा, Qचा अँगल. मग जे आपण नाव वाचलं होतं PQR घेतला होता ना, तो पूर्ण घ्या. PQS हा कुणापेक्षा ग्रेटर आहे? S पेक्षा ग्रेटर आहे. मग मला सांगा, जर हा अँगल याच्यापेक्षा ग्रेटर आहे म्हणजे हा स्मॉल आहे, हा ग्रेटर आहे, मग याच्या समोर साईड कुठली आहे बघा? याच्या समोर PS साईड आहे का? म्हणून PS साईड याच्या समोर कुठली साईड आहे? PQ. म्हणून सेगमेंट PS इज ग्रेटर दॅन सेगमेंट PQ आणि सपोर्ट दिला बघा. साईड अपोजिट ग्रेटर अँगल इज ग्रेटर. सांगितलं, साईड अपोजिट ग्रेटर अँगल इज ग्रेटर. म्हणजे साईड जर ग्रेटर असेल तर त्याच्या समोरचा अँगल पण ग्रेटर असतो. किती सोपा टॉपिक बघा. थोडस जरा डोकं वापरावं लागेल, अंतर समजणार आहे. ओके.